तुझी बहीण काय माझी पाठ राखण करणं सोडणार नाही वाटतं. समजव ना तिला. मी का समजू? तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉर्ट करा. अरे बहीण कोणाची आहे? तुझी ना, मग तू समजव. त्या युवराजची पाठ राखण कोण करणार आहे ना, मी त्याच्याकडे फोकस करतो. ती तर करावीच लागेल ना केडी. त्याच्याशिवाय तो माणूस आपल्या हाती कसा लागेल? बरं, प्लॅन काय आहे? 2:45चा मुहूर्त आहे. तोपर्यंत आपल्याकडे फक्त 6 तास उरलेत. तो माणूस आता कुठे आहे, तो लग्नात येणार आहे की नाही, युवराजला भेटणार आहे की नाही, आपल्याला काहीच माहित नाही. आपण हे सगळं कसं मॅनेज करणार आहोत केडी? मला पण तेच टेन्शन आहे. तो माणूस लग्नात नाही आला तर निशी आणि युवराजचं लग्न होईल आणि ती आपली सगळ्यात मोठी हार असेल. केदार, आपण आतापर्यंत खूप माणसांची मदत केली, पण जर या राक्षसापासून मी माझ्या बहिणीला नाही ना वाचवू शकले, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. अगं असं काही होणार नाहीये. काहीतरी मार्ग नक्की निघेल. थिंक पॉझिटिव्ह. हे बघ, आपल्या हाती काही ना काही नक्की लागेल. नुसतं असं म्हणून काहीही होत नाही केदार. तुला पॉझिटिव्ह थिंकिंगची पॉवरच माहित नाहीये. तू एकदा बोलून तर बघ. बर, ठीक आहे. आपल्या हाती काही ना काहीतरी पुरावा लागणार आहे, ज्यामुळे आपण युवराजचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहोत. करेक्ट. बघ, बघितलं, पॉझिटिव्ह थिंकिंगची ना पॉवरच वेगळी आहे. बघ, टेक्नोचा मेसेज आलाय. माझे 50 लाख कुठे आहेत? लग्न लागण्याआधी मला माझे पैसे पाहिजे. आता तुझ्या लग्नात ना तुलाच उचलून घेऊन जाईन, समजला? केडी, हा त्याचाच आवाज आहे. अरे शुअर? अरे 100% श्वर केडी, हा त्या माणसाचा आवाज आहे. पण तो तर म्हटला की तो युवराजचा मित्र आहे, तो युवराज बरोबर बिझनेस करणार आहे. मग तो युवराजलाच उचलण्याची धमकी का देतोय आणि 50 लाख रुपये कशाचे मागतोय? केडी, खूप मोठी गडबड आहे. हे सगळं दिसतंय तेवढं साधं सोपं नाहीये. हा माणूस त्याला उचलण्याची धमकी देतो, त्याच्याकडनं 50 लाख रुपये मागतो, सॅटेलाइट फोन वापरतो. हा माणूस आहे कोण नक्की? पण हा जो कोणी आहे ना, हा युवराजचा मित्र नाहीये. आणि दुसरी गोष्ट की युवराजकडनं हा 50 लाख रुपये घेणार किंवा तो युवराजला किडनॅप करणार. पण लग्नामध्ये दोघांची भेट तर होणार ना. करेक्ट. आणि तसं जर असेल, त्याने युवराजला उचलण्याआधी तो माणूस आपल्या हाती लागायला हवा. येस बॉस. टीम रेडी? हा आपल्याकडचा शेवटचा चान्स आहे. दरबान पण तयार आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. फोटोग्राफर पण रेडी आहे बॉस. वराती पण रेडी आहेत बॉस. गुड. पूर्णपणे अलर्ट राहा. ह्या वेळेस आपण कुठलीही चूक करू शकत नाही, ती आपल्याला परवडणारच नाही. ही आपल्याकडची शेवटची संधी. तुमचे फेसेस कव्हर करून ठेवा. आणि हां, तुम्हाला कुठलीही गोष्ट प्रॉब्लेमॅटिक वाटली, सस्पिशियस वाटली, तर त्याला क्वेश्चन करा. ठीक आहे? हा आपला शेवटचा चान्स आहे. आपण हा नाही गमावू शकत. ऑल द बेस्ट. केडी, काय झालं? ओकेस ना? बॉस, अजून एक मिशन आहे. तो अंगठी घातलेला माणूस साखरपुड्याला आला होता. तो जर लग्नात पण आला तर, म्हणजे तो मला ओळखेल का? म्हणजे ओळखू शकेल मला तो? माझ्या डोक्यात ना सतत तेच विचार चालू आहेत. त्याची फॅमिली पण असेल ना, त्याने त्याच्या फॅमिलीला माझ्याबद्दल सांगितलं असेल. मग त्याची फॅमिली जर मला बोलायला आली तर मी काय बोलू त्यांच्याशी? मला खरंच काहीच कळत नाही आहे बॉस. मी काय बोलणार आहे, म्हणजे मी काय रिॲक्ट करेल ना, मला खरंच काहीच कळत नाही आहे. शांत हो. असं काहीही झालं तरी मी असणार आहे तुझ्यासोबत तिथे. तू टेन्शन घेऊ नकोस. मी तुला एकट्याला सोडून कुठेही जाणार नाही. आणि टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे आपण आत्ता या माणसाला शोधण्यावर जास्त फोकस करतो, पण तुझ्या बाबांना शोधायचं आहे हे मी विसरली नाही आहे.
हे सुद्धा माझ्या डोक्यात आहे. हं? हे दोन्ही मिशन आपण एकत्र मिळून पूर्ण करूयात. ठीक आहे? शांत हो. शांत कसा होऊ बॉस? तुला नाही माहिती, त्या माणसाने माझ्या आईला खूप त्रास दिलाय. आम्ही खूप सहन केलंय. तो माणूस, तो हात, ती अंगठी, हे अचानक माझ्या समोर आल्यावर मी काय रिॲक्ट करू मला नाही कळत आहे. दया काका, कशाला जबरदस्ती ती अंगठी घालताय? त्रास होतोय ना तुम्हाला, बोटावर सूज आहे ना अजून. नका घालू ती अंगठी, द्या इकडे. नाही नाही, कशाला घालतो म्हणजे काय? अगं, दादाने दिलेली आहे मला ती अंगठी. मग तुला माहिती आहे का, मी 10वीला बोर्डात आलो होतो म्हणून शाबासकी म्हणून बक्षीस म्हणून दिलेली आहे मला ती अंगठी. मग तुला सांगतो कौशिकी, या अंगठीची किंमत माझ्यासाठी कुठल्याही दागिन्यापेक्षाही जास्त आहे. हां, दादा गेला, पण ही अंगठी ती ताकद मला देते की माझा दादा मला द्यायचा नेहमी. म्हणजे ही अंगठी मी घातली की नाही कौशिकी, की मला सारखं वाटतं की दादा काय माझ्या बरोबर आहे. असं लांबून मला कुठून तरी बघतोय, तो मला सांभाळून घेतोय. आज आज माझ्या युवराजचं लग्न आहे, त्याला देखील दादा असा भरभरून आशीर्वाद देतोय. बघतायत ना बाबा आपल्याकडे, आणि युवराजला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतात. होय गं? एक विचारू दया काका, बाबांचा आपल्या सगळ्यांवर खूप जीव होता ना? खूप. तुला सांगू का, म्हणजे माझ्या बाबांपेक्षाही मला जास्त दादानेच सांभाळलं आहे का. खरंच खूप लवकर गेला तो आपल्या सगळ्यांना सोडून. पण सारखं म्हणायचा, माझं कुटुंब माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. जसं तू म्हणतेस, अगदी दादासारखंच. बाबा खरंच खूप लवकर गेले, हो गं? आणि सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवून गेली. खरं तर बाबांची जागा कोणीच भरू शकत नाही. तुम्हाला खरं सांगू दया काका, बाबा नसल्याची उणीव मला कधी जाणवलीच नाही, कारण ती तुम्ही मला कधी जाणवू नाही दिली. तुम्ही कायम बाबांसारखे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात. तुम्ही फक्त माझ्या बाबांसारखे नाही आहात दया काका, माझ्यासाठी तुम्हीच माझे बाबा आहात.